जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत डाटा समोर आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे याबद्दल ऑफिशियल डाटा आलेला आहे आणि मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर यापैकी कुठे किती फॉर्म आलेले आहे याबद्दल आपण डाटा घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत डाटा आहे। पोलीस भरती 2022-23चा हा डाटा आहे। कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आले आणि डबल फॉर्म कॅन्सल झाल्यामुळे खूप कॉम्पिटिशन हे कमी सुद्धा झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पण तरी पण हा माझ्या मते डाटा हा जुना आहे, त्यामुळे याच्यामध्ये आणखी कमी हे फॉर्म होऊ शकतात, कारण की 17 तारीख अजूनपर्यंत झाली नाही आहे। कारण की 17 तारखेपर्यंत फॉर्म हे रद्द करण्याची प्रोसेस सुरू आहे। फक्त एकच घटकामध्ये फॉर्म राहू शकतो तुमचा। उदाहरणार्थ, तुम्ही जर SRPF मध्ये एक फॉर्म भरला असेल तर तो SRPFचा जसा तसा फॉर्म म्हणजे 2 फॉर्म भरले असेल त्यापैकी एक तुमचा कायम राहणार आहे। कारागृहाला एक फॉर्म भरला असेल तो कायम राहणार आहे, म्हणजे 2 भरले असेल त्यापैकी एक कायम राहणार आहे। त्यानंतर शिपाई या पदासाठी 2 भरले असेल तर त्यापैकी एकच ठेवता येणार आहे आणि चालक या पदासाठी एकच ठेवता येणार आहे। त्यानंतर बॅट्समन या पदासाठी एकच ठेवता येईल। असा एकूण 5 फॉर्म आपल्याला ठेवता येणार आहे एका उमेदवाराला। ठीक आहे, महिला उमेदवाराला 4 फॉर्म ठेवता येणार आहे। तर बघूया ऑफिशियल डाटा। त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की आपण अशाच प्रकारे अपडेट आणि GKची सिरीज सुरू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर दररोज दुपारी 12 वाजता आपला GKचा व्हिडिओ येते। आतापर्यंत 32 व्हिडिओ कंप्लीट झालेले आहे, 32 क्लास कंप्लीट झालेले आहे। 33वा व्हिडिओ आज दुपारी 12 वाजता येईल, सर्वांनी बघायचा आहे। पहा, कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी 4.25 लाख अर्ज। पण माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो, हा डाटा डबल फॉर्म ॲड करून आहे। याच्यामध्ये नक्कीच कमी होणार आहे, कारण की एका विद्यार्थ्यांनी 2 कारागृहाचे, 2 शिपायाचे, 2 चालकचे, 2 बॅट्समनचे, SRPFचे 2 असे फॉर्म भरलेले आहे आणि महिलांनी सुद्धा अशाच प्रकारे फॉर्म भरलेले आहे। तर घाबरण्याची गरज नाही, ही फॉर्मची संख्या बघून नक्कीच यामध्ये कमी होईल असं मला वाटते। हा माझं वैयक्तिक मत आहे। 17 तारखेनंतर तुमच्या पुढे आणखी एक डाटा येईल असं मला वाटते। तर पहा, हा डाटानुसार बघूया नेमकं काय काय दिलेलं आहे, थोडं बघा। तर काय म्हणते इथे, राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर बघा, अवघ्या 1800 जागांसाठी 4.25 लाख अर्ज आलेले आहे। थोडं क्लिअर दिसत नाही आहे, थोडं समजून घ्या। त्यानंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे, कारागृह रक्षकांच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या दिवसागणिक विकराळ रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यानंतर बघा, सर्वात जास्त जे फॉर्म भरले आहे ते महिला उमेदवारांनी भरलेले आहे। महिला उमेदवारांची संख्या अधिक। कारागृहातील शिक्षाधीन आणि न्यायाधीन कैद्यांच्या रक्षणाची जबाबदारी कारागृह रक्षकावर असते। कारागृह रक्षक पदांसाठीचा महिला उमेदवारांचा टक्का नेहमीच कमी असतो, परंतु यावेळी महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केल्याची माहिती आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहे। राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे। ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला। राज्यभरात 1800 रिक्त जागांसाठी 3,72,354 अर्ज प्राप्त झाले आहेत। माहिती
अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके राजकुमार भटकर साहेबांनी दिलेली आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज गृहमंत्रालयाने राज्य पोलीस दलातील शिपाई, आता बघा शिपाईसाठी किती जागा फॉर्म आलेले आहेत ते सुद्धा दिलेले आहे. चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बल असे आपले 4 घटक हे आहे. आणि एक घटक जो आहे तो आहे पोलीस शिपाई कारागृहासाठी. दलातील जवानांची रिक्त पदे भरण्यासाठीही मंजुरी दिली आहे. या 17,471 पदांसाठी 17,76,000 अर्ज आले. बघा हा आकडा जसा तसा ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये डबल इन्क्लूड आहे, घाबरण्याची गरज नाही आहे. नक्कीच हा आकडा नक्की 7 लाखच्या जवळपास विद्यार्थ्यांनी किंवा 6 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी टिबल फॉर्म भरलेले आहे. एका उमेदवाराने जवळपास आपण बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये 20 फॉर्म भरलेले एका विद्यार्थ्याने, म्हणजे त्याचे फॉर्म उदाहरणार्थ 5 ग्राह्य धरले तर त्याचे 15 फॉर्म हे कमी होणार आहे. ठीक आहे. तर बघा यात पोलीस शिपायाच्या किती जागा आहेत तर 9,595 रिक्त पदांची सर्वाधिक 8,22,984 इतके अर्ज आलेले आहे. शिपाई या पदासाठी किती 8,22,000. ठीक आहे. आणि वाहन चालकासाठी पहा 1,1686 जागांसाठी 1,98,300 युवक युवतीचे अर्ज प्राप्त झाले आहे. ठीक आहे. तर यामध्ये नक्कीच कमी होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म 17 तारखेपर्यंत जो डाटा अवेलेबल होईल ऑफिशियल तो मेन डाटा असणार आहे. कारण की यामध्ये डबल, टिबल, चौबल काही विद्यार्थ्यांनी 10-10, 5-5 फॉर्म भरलेले आहे. उदाहरणार्थ 3 फॉर्म भरायचे होते, विद्यार्थ्यांनी आणखी 3 भरले तर तसे 6 फॉर्म होऊ शकतात. ज्यांना 5 फॉर्म भरता येते त्यांनी 5 आणखी भरले तर 10 फॉर्म त्याचे आणखीच होते. म्हणजे ज्यांनी फॉर्म आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये टाकलेला आहे त्यांनी मुंबईला 100% डबल फॉर्म टाकलेला आहे. आता त्यांनी जर मुंबईचा कॅन्सल केला तर तो जिल्ह्यात राहील, जिल्ह्याचा कॅन्सल केला तर मुंबईत राहील. पण जास्तीत जास्त विद्यार्थी मागच्या वर्षीचा कट ऑफ बघून हे मुंबईतील कॅन्सल करून आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जात आहे अशी आपल्याकडे माहिती आलेली आहे. तर विचार करून विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर विचार करून कॅन्सल करा. ठीक आहे. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे, दुसऱ्याला विचारू नका. धन्यवाद.